गावागावात सर्रासपणे सुरू असलेल्या गोवंश तस्करीवर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आज पहिली कारवाई केली आहे। बोलेरो पिकअप MH48 AG 0394 मधून 11 गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आले। हे जनावरे अत्यंत निर्दयपणे आखूड दोरखंडाने बांधलेली होती आणि अंदाजे 1 लाख रुपयांच्या किमतीचे आहेत। पोलिसांनी या कारवाईत ASI विजय मानकर, पोलीस कॉन्स्टेबल सुदाम व चालक पोलीस कॉन्स्टेबल रितेश यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले। जनावरांना पंचाक समक्ष गोरक्षण संस्था मूर्तिजापूर येथे सुपूर्द करण्यात आले। मात्र आता ही कारवाई जेव्हा ग्रामीण भागात या तस्करीचे रचनेचे भांडार अनेक दिवसापासून खुलेआम सुरू आहे। आधी पोलिसांमध्ये सद्बुद्धी कुठे होती? फक्त बोलबच्चन, टाळाटाळ आणि दुर्लक्षाचा महागडा खेळ झाला का? यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई दाखवली नव्हती। त्यामुळे या अचानक सुरू झालेल्या कारवाई मागील खरा हेतू आणि वेळेची निवड पाहण्यासारखी आहे। कारवाईत महत्त्वाचे आरोपी फरार असून पोलीस तपास करीत आहेत की जनावरे कोणत्या तस्करांचे होते आणि वाहन कुठून आले व कुठे नेले जात होते। आता एक मोठा प्रश्न उभा आहे, पोलीस कसे पुढे जातील? फक्त वाहन पकडणे आणि जनावरे ताब्यात घेणे पुरेसे ठरेल का? किंवा मुख्य तस्करांचा मोठा जाळा फोडण्यासाठी व्यापक कारवाई होईल का? मूर्तिजापूर ग्रामीण भागात अजूनही गोवंश तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू असल्याची चर्चा आहे। या कारवाईमुळे तस्करांमध्ये वचक बसेल की पुढे तपासावर अवलंबून राहील। शेवटी बोलबच्चन थांबून आता पोलिसांनी ठोस आणि प्रभावी कारवाई करावी, नाहीतर हा प्रकार पुन्हा फक्त दाखल्यापुरताच राहण्याची शक्यता आहे। मूर्तिजापूरकरांचे लक्ष पोलिसांच्या पुढील पावलाकडे आहे। कारवाईची धार राखली तरच या भयंकर तस्करीचा पटाक्षेप होईल। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।